नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 4 ऑगस्ट 2024 वार रविवार. तर या दिवशी आलेले आहे दीप अमावस्या. त्यासोबतच याच अमावस्येला आषाढ अमावस्या देखील म्हटले जाते. तर अमावस्या ही 3 तारखेला म्हणजे आजपासूनच सुरू झालेली आहे. तर आज दुपारी ती 3:51 सुरू होणार आहे. तर ती उद्या 4 तारखेला दुपारी 4:43 संपणार आहे. तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय सेवा आणि उपाय करायचे आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर या दिवशी आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. आपल्या घरातील ज्या आपण वापरत नसलेल्या वस्तू असतील, ज्या तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू असतील, तर त्या सर्व आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे आणि संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे. घरातील जाळे काढायचे आहे. तर हे काम आपण प्रत्येक अमावस्याला करत असतो, पण ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अमावस्या आहे आणि त्यामुळेच या अमावस्याला आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. यासोबतच दुसऱ्या दिवसापासून लगेचच श्रावण महिन्यालाही सुरुवात होणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे. तर उद्या सकाळी आपली संपूर्ण स्वच्छता झाली की त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्यही अर्पण करायचं आहे. तर अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा दिवस मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करायची असते. आपल्या मुख्य दरवाजाही आपल्याला स्वच्छ करायचा आहे, पुसून घ्यायचा आहे. त्यासोबतच घरातील फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, हळद आणि खडे मीठ टाकून त्या पाण्याने आपल्याला संपूर्ण घर पुसायचं आहे. त्यासोबतच आपल्याकडे गाडी असेल तर त्या गाडीला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तर तीही आपल्याला याच पाण्याने पुसायची आहे. म्हणजेच असंच पाणी बनवून या पाण्याने आपल्याला स्वच्छ करायचे आहे. तसेच घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपनही करायचे आहे, पूजा करायची आहे. तर याने आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही, कोणतेही दोष प्रवेश करत नाही. तसेच स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला सेवा करण्याची सुरुवात ही आपल्या पितरांच्या सेवेपासून सुरुवात करायची आहे. तर या दिवशी पितृंच्या सेवा या अवश्य कराव्या. तर पितृस्तुतीस्तोत्र हे या दिवशी पठण करावे किंवा इतरही पितृंच्या ज्या काही सेवा असतील तर त्या या दिवशी कराव्या. त्यासोबतच पितृस्तुती स्तोत्र हे तुम्ही रोजही पठण केलं तरीही चालेल. तर रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून या स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपली देवपूजा करायची आहे आणि बाकीचे कामंही करायचे आहे. तर अमावस्या तिथीला पितरांची सेवा ही झालीच पाहिजे. तर अमावस्या तिथी ही पितरांसाठी समर्पित आहे आणि तसेच पितृसूक्त स्तोत्रमचे पठण केले तर लवकर पितृदोष कमी होण्यास मदत होईल. तर दर अमावस्येला पितरांची सेवा ही झालीच पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला रोज वेळ मिळाला तर रोजही पितृसूक्त स्तोत्राचे पठणही अवश्य करा. तर यामुळे तुमचा पितृदोष कमी होण्यास खूप मदत होईल. त्यानंतर आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे, साफ करायचं आहे. तर रोज करत असाल तरीही या दिवशी आवर्जून सर्वांनी आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे. मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा आणि कोणतेही उपाय करू नका, पण घराची स्वच्छता ही तुम्ही करू शकता. तर देवांना या दिवशी आपल्याला स्नान घालायचं आहे. पंचामृताने आपल्याला सगळेच देव साफ करायचे आहे. यानंतर किचनमधील गॅस, तर याचीही आपल्याला गॅस ओट्याची स्वच्छता करायची आहे. त्यासोबतच रविवारी तुम्ही मांसाहार करणार असाल तर संध्याकाळी आपल्याला जेवण झाल्यानंतर का होईना पण आपलं संपूर्ण किचन, गॅस वगैरे सगळं साफ करायचं आहे. कारण किचनमध्ये अन्नपूर्णा देवी वास करत असते आणि त्यामुळेच आपल्याला गॅसचीही पूजा करायची आहे आणि साफसफाईही करायची आहे. यानंतर ज्यांचं स्वतःचं घर असेल तर त्यांनी घरावरून एक नारळाचा उतारा करायचा आहे. तर नारळ आपल्याला एक त्यासाठी घ्यायचा आहे. तर नारळ हा नवीन घ्यायचा आहे, आधी वापरलेला पूजेमध्ये घेऊ नका. आणि त्यावरती आपल्याला सेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे आणि तो आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्याला 7 वेळा आपल्या घरावरनं, आपल्या दरवाजावरनं उतरवून घ्यायचा आहे आणि तो नारळ जिथे कोणी येणार जाणार नाही तर या ठिकाणी आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे. यासोबतच असाच आपल्याला गाडीवरूनही उतारा करायचा आहे. तर यासाठी आपल्याला एक वेगळा नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरतीही आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ आपल्या गाडीवरून 7 वेळा उतरवून जिथे कोणी येणार जाणार नाही त्या ठिकाणी हा नारळ आपल्याला ठेवून यायचा आहे. तर नारळाचा उतारा करत असताना गाडीवरून गाडी चालू करून त्यानंतर उतारा करावा. त्यासोबतच हे जे काही आपण उतारे करत असतो तर ते उतारे करत असताना हे अमावस्या कालावधीतच करायचे आहे. तर आणि त्यासोबतच हा उतारा आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे.
तर त्यासाठी तुम्ही हा उतारा शनिवारी संध्याकाळीही करू शकता, कारण रविवारी अमावस्या तिथी ही दुपारी 4:43 पर्यंतच असणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा उतारा आज म्हणजे शनिवारीच करायचा आहे संध्याकाळी. यासोबतच घरावरून उतारा करत असताना तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही उतारा करू नका. तुमचं स्वतःचं घर असेल तरच तुम्ही हा उतारा करू शकता. त्यानंतर तुमच्या घरामध्ये खूप दिवसांपासून एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्यासाठीही तुम्ही हा नारळाचा उतारा करू शकता. तर ज्याप्रमाणे आपण घरावरून आणि गाडीवरून उतारा केलेला आहे तर त्याचप्रमाणेही आपल्याला हा उतारा करायचा आहे. तर त्यासाठीही आपल्याला एक वेगळा नारळ घ्यायचा आहे. तर प्रत्येक उतारासाठी आपल्याला वेगवेगळे नारळ घ्यायचे आहे. तर या नारळावरही आपल्याला एक त्रिशूळ काढायचं आहे शेंदुराने आणि आपले घरातील जे आजारी व्यक्ती असेल तर त्यांना खाली बसून त्यांचं तोंड दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करू शकता. तर त्यांच्यावरून आपल्याला 7 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि तो पण अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कोणी येणार जाणार नाही अशा ठिकाणी तो ठेवून यायचा आहे. तर हे उतारा करत असताना आपल्याला कोणाही सोबत बोलायचं नाही. नारळ ठेवून आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर अजून एक उतारा आपल्याला करायचा आहे, अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे पिवळी मोहरी. तर थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. तर आपल्याला ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यासोबतच अगरबत्तीची थोडीशी रक्षाही आपल्याला त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टकमचं 11 वेळा पठण करायचं आहे. यासोबतच 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तमचंही पठण करायचं आहे. तर वेदोक्त वल्गा सुक्तम हे तुम्हाला 11 वेळा जमत नसेल तर 1 वेळा का होईना पठण करा, पण कालभैरव अष्टकमचं 11 वेळा पठण करायचं आहे. आणि त्यानंतर ही मोहरे आपल्याला आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये 4ही कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे, टॉयलेट बाथरूम सोडून. तर ही सेवा का करावी, तर घरामध्ये कटकट होत असेल, कोणाचं कुणासोबत पटत नसेल, घरामध्ये नकारात्मकता आहे, पैसा टिकत नाही, तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर अजून ही एक सेवा आपल्याला करायची आहे. तर खूप छान अनुभव तुम्हाला या सेवेने येईल. तर यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो देवघरासमोर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. तर शेंडी देवासमोर करून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्या नारळावर आपल्याला 7 कापूर ठेवायचे आहे आणि ते 7 कापूर आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. तर हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे आणि हा जप आपल्याला ते संपूर्ण कापूर जळेपर्यंत हा उपाय करायचा आहे, या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यासोबतच हा नारळ तुम्ही दर 15 दिवसांनी म्हणजे पुढच्या पौर्णिमेपर्यंत किंवा पुढच्या अमावस्येपर्यंत तुम्ही हा नारळ पुढच्या पौर्णिमेला हा नारळ तुम्ही बदलू शकता. आणि त्यावेळेस तुम्ही जो पहिला नारळ आहे तर तो फोडून तुम्ही घरामध्येही खाऊ शकता प्रसाद म्हणून. आणि जर त्या नारळाला तडा गेला असेल तर तो फोडून खाऊ नका, तर तो निर्माल्यामध्ये टाका आणि नवीन नारळ घेऊन या. तर अवश्य उद्या दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.